नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित यामधील प्रकरण 9 मसावी लसावी पाहत आहोत। यामध्ये आपण लसावी हा भाग या ठिकाणी पाहत आहोत। यामध्ये सराव संच 25 आपण सोडवणार आहोत। प्रश्न पहिला यापूर्वी आपण पाहिलेला आहे। आता आपण प्रश्न क्रमांक 2 खालील उदाहरणे सोडवा पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, त्यामध्ये कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत? पहा, या ठिकाणी आपल्याला कमीत कमी किती मुले आहेत ते काढायचे आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिलेल्या संख्यांचा लसावी काढावा लागेल। म्हणजेच या ठिकाणी 20 ने विभाज्य संख्या आपल्याला शोधाव्या लागतील आणि 25 ने विभाज्य संख्या आपल्याला शोधाव्या लागतील। पहा, 20 ने विभाज्य संख्या म्हणजे 20चा पाढा आपल्याला या ठिकाणी तयार करावा लागेल। म्हणजेच 20 ने ज्या ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत। पहा, 20 दुणे 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 पाचा 100, 20 असे 120, 140, 160, 180, 200 अशा प्रकारे आपण या ठिकाणी डॉट देऊन त्यांच्या अनंत अशा या संख्या आपण मिळवू शकतो। म्हणून या ठिकाणी आपण हे डॉट दिलेले आहेत किंवा टिंब या ठिकाणी दिलेले आहेत। तर या 20 ने विभाज्य असलेल्या अशा संख्या आहेत। म्हणजे 20 ने या संख्यांना भाग जातो। आता आपल्याला 25 ने विभाज्य संख्या शोधायच्या आहेत। तर 25चा आपण पाढा लिहूयात। 25 एक 25, 25 दुणे 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 25 पाचा 125, 25 सात 150, 25 सात 175, 25 आठ 200, 25 9 225, 25 10 250 अशा 25च्या अनंत 25 ने विभाज्य असलेल्या अनंत संख्या आपण मिळवू शकतो। म्हणून हे या ठिकाणी आपण डॉट देतो। आता आपल्याला यामधील सामायिक विभाज्य संख्या शोधायच्या आहेत। सामायिक विभाज्य संख्या आपण शोधणार आहोत। पहा, आता यामध्ये आपण एक एक संख्या दोन्ही संख्यांमध्ये आहेत का त्या शोधून पाहणार आहोत। पहा, 25 या ठिकाणी 20 ने विभाज्य संख्या आहेत त्यामध्ये 25 आहेत का? नाही। 50 नाही, 75 नाही, 100 आहेत। 100 या ठिकाणी लिहायचे आहेत। त्यानंतर 125 नाही आहेत, 150 नाही, 175 नाही, 200 आहेत। तर या पुढे संख्या नाही आहेत। आता आपल्याला या ठिकाणी सामायिक विभाज्य संख्या शोधल्यानंतर त्यातील लहानात लहान संख्या विभाज्य संख्या आपल्याला लसावी म्हणून घ्यावी लागते। म्हणून या ठिकाणी आपण थांबलो तरी चालते। 100 आणि 200 या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत। म्हणून आपण पुढे यातील सामायिक विभाज्य संख्या घेतल्या नाही तरी चालतील। आता पहा, यामधील
लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या कोणती आहे? 100. म्हणून या ठिकाणी लसावी बरोबर 100 ही संख्या आपल्याला मिळते. म्हणजेच या ठिकाणी त्या शाळेमध्ये कमीत कमी 100 मुले आहेत हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते. कमीत कमी 100 मुले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण या संख्यांचा लसावी काढून उत्तर या ठिकाणी शोधू शकतो. या ठिकाणी विचारलेले आपल्याला कमीत कमी किती मुले आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लसावी काढायचा आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. पहा आता आपण या ठिकाणी दुसरे उदाहरण पाहणार आहोत. पहा, विनाजवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा करायच्या आहेत. तिने 16, 24 किंवा 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? पहा, म्हणजे तिला अशा माळा करायच्या आहेत की त्या सर्व माळा ज्या आहेत त्या माळा समान मणी असलेल्या असतील. म्हणजे त्या 16 मणी असलेल्या असतील, 24 मणी असलेल्या असतील किंवा 40 मणी असलेल्या माळा असतील. मग आपल्याला काय शोधायचं आहे तर कमीत कमी किती मणी तिच्याजवळ असले पाहिजेत की जेणेकरून तिने जर 16, 24, 40 असे प्रत्येक माळेमध्ये या संख्यांच्या मण्यांच्या माळा जर केल्या तर त्या तिच्याजवळ कुठलाही मणी शिल्लक राहणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लसावी काढायचा आहे. मग आपण ह्या संख्या घेऊयात आणि त्यांनी विभाज्य संख्या शोधायच्या आहेत. मग 16ने विभाज्य संख्या आपण शोधूयात. 16ने विभाज्य संख्या या ठिकाणी आपल्याला 16चा पाढा लिहिलेला आहे. 16, 16 दुणे 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80, 16 सक 96, 16 सत 112, 16 अठ्ठ 128, 16 9 144, त्यानंतर 16 160. आपण यानंतर पुढेही याचा आवश्यकता भासल्यास पाढा तयार करून म्हणजे 16 160, 16 गुणिले 11, 16 गुणिले 12 आपण पुढील विभाज्य संख्या शोधू शकतो. तसं आपण या ठिकाणी एवढ्या विभाज्य संख्या शोधलेल्या आहेत. आता आपल्याला 24ने विभाज्य संख्या शोधायच्या आहेत. पहा, 24, 24 एक 24, 24 दुणे 48, 24 त्रिक 72, 24 चौक 96, 24 पाचा 120, 24 सत 144, 24 सत 168, 24 आठ 192, 24 9 216, 24 10 240. आता 40
या संख्येने विभाज्य संख्या शोधू. 40ने विभाज्य संख्या. पहा 40 × 40, 40 दुणे 80, 40 त्रिक 120, 40 चौक 160, 200, 240, 280, 320 आणि 360. हा पाढा आपण 4च्या पाढ्यावर 0 दिल्यानंतर ज्या संख्या आपल्याला मिळतात त्यांनी 40चा पाढा तयार होतो हे या ठिकाणी लक्षात येते. तर अशा प्रकारे आपण 40ने विभाज्य संख्या म्हणजे 40चा पाढा या ठिकाणी लिहिलेला आहे. आता यामध्ये आपल्याला सामायिक विभाज्य शोधायचे आहेत. सामायिक विभाज्य संख्या. आता आपण 40 या संख्येतील जे विभाज्य संख्या आहेत त्या संख्या 24 आणि 16 मध्ये आहेत का ते आपण खालून वरच्या क्रमाने शोधणार आहोत. 40 ही संख्या या ठिकाणी नाही आहे. 80 या ठिकाणी आहे, इथे आहे, परंतु 24 मध्ये नाही आहे. 120 तीनही संख्यांमध्ये नाही आहे. 160 नाही. 200 ही संख्या या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर 240 ही संख्या दोन्ही ठिकाणी आहे. इकडे 16ने विभाज्य संख्यांमध्ये नाही आहे. नंतर 280 ही देखील संख्या इथे नाही आहे. 320 ही संख्या इथे नाही आहे. आता आपल्याला या ठिकाणी सामायिक विभाज्य मिळत नाही आहेत म्हणून आपण 16ने विभाज्य संख्या आणखी या ठिकाणी शोधणार आहोत किंवा पुढे पाहणार आहोत. 16 दाही 160. आता 16 गुणिले 11, 16 गुणिले 12 असं जर केलं तर आपल्याला 16चा पाढा पुढे आणखी वाढवता येईल. 176, त्यानंतर 192, 208, 224 आणि 240 या 16ने विभाज्य असलेल्या संख्या आपल्याला मिळतात. आता या ठिकाणी आपण शोधूयात की सामायिक विभाज्य संख्या आपल्याला मिळते का. तर पहा या ठिकाणी आपण आलेलो होतो 200 या ठिकाणी आपल्याला मिळत नाही आहे संख्या, सामायिक विभाज्य नाही आहे ती. 240 ही पाहूयात आपण. 240 पहा या ठिकाणी आपल्याला तीनही संख्यांमधील जे विभाजक आहेत, विभाज्य आहेत त्या ठिकाणी आपल्याला 240 ही विभाज्य संख्या मिळते. पहा आता आपल्याला लहानात लहान सामायिक विभाज्य घ्यावी लागते म्हणून आपण पुढे जरी आपण या ठिकाणी सामायिक विभाज्य संख्या शोधली तरी आपल्याला 240 हा त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य घ्यावे लागेल किंवा लसावी ती संख्या आपल्याला घ्यावी लागेल. म्हणून या ठिकाणी आपण थांबू शकतो. म्हणून यांचा लसावी बरोबर 240 आहे. आपल्या या ठिकाणी काय विचारलं होतं की तिच्याजवळ म्हणजे विण्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत. मग
लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य म्हणून आता या ठिकाणी 240 ही संख्या आपल्याला लसावी म्हणून मिळालेली आहे. म्हणून विनाजवळ सामायिक विभाज्य संख्या 240 आहे. आता आपल्याला पुढे या संख्या आणखी शोधाव्या लागतील, परंतु आपल्याला लहानात लहान विभाज्य संख्या घ्यायची असते म्हणून आपण या ठिकाणी थांबलेलो आहे आणि लसावी 240 आलेला आहे. म्हणून विनाजवळ कमीत कमी किती मणी आहेत? 240. अशा प्रकारे या ठिकाणी 16, 24 आणि 40 या संख्येंनी विभाज्य संख्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि त्यातील सामायिक विभाज्य संख्या आपण शोधलेल्या आहेत आणि त्यातील लहानात लहान विभाज्य संख्या आपण घेतलेली आहे 240. म्हणून लसावी आलेला आहे 240. म्हणून विनाजवळ कमीत कमी 240 मणी आहेत.